मित्रांनो, आपल्याला आज एक ऑर्डर आहे कोंबड्यांची आणि कोंबड्याची. हे बघू शकता, आपल्याला आज 5 कोंबड्या आणि कोंबड्याची ऑर्डर आहे नराची. हे बघा, त्यांनी फोटो बघून सिलेक्ट केल्यात कोंबड्या. त्या हिशोबाने आपण कोंबड्या बांधल्यात आता या आणि त्यांना पोच करायला जाणार आहे मी. हे बघा, त्यांनी अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या बघू शकता कोंबडा. हे बघा, अशी क्वालिटी आहे कोंबड्याची. कलर बघू शकता कोंबड्यावरती किती शाईन आहे, बघू शकता एकदम तेल आहे त्याच्या अंगावरती पूर्ण. या कलरमध्ये त्यांना कोंबड्या पाहिजे होत्या, यांना भेटत नव्हत्या कुठं, पण आपल्याकडे भेटल्या त्यांना. त्यांनी अशी या कोंबड्यांचे फोटो शोधून मला पाठवले होते. अशा रंगाच्या कोंबड्या पाहिजेत तर आपण त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्या 3 रंगाच्या 2 कोंबड्या आहेत आपल्याकडे. एकदम प्युअर गावठी कोंबडे आहेत, बघू शकता. एकदम तुरा किती छोटा आहे कोंबडीचा. कोंबडीचा रंग बघा, कोंबडीचे पाय बघा. हे बघा, या बघा, हे व्हाईटमध्ये पण प्युअर गावरांमध्ये येतात. त्यांना व्हाईट कलर पण पाहिजे होते. हे बघा, एकदम प्युअर गावरान कोंबडी आहे. तिचे पाय बघा, एकदम खरबुडी आहेत आणि काळे पाय आहेत. तुरा बघा कोंबडीचा किती छोटा आहे. प्युअर गावरांमध्ये येते पांढरी कोंबडी पण. आणि हा एक कलर घेतला त्यांनी. वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये कोंबड्या मागवल्यात त्यांनी. हा बघा, किती सुंदर दिसते कोंबडी. हे बघू शकता, एकदम सगळ्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत. तुरे बघा किती लाल भडक आहेत कोंबड्यांचे. म्हणजे एकदम सशक्त अशा कोंबड्या आहेत. एकदम एनर्जी असलेल्या कोंबड्या आहेत आपल्याकडे. आपण ह्या डिलिव्हरी करणार आहे त्यांना. त्यांनी आपल्याला डिलिव्हरी चार्जेस वगैरे दिलेले आहेत. आपल्यापासून 30-40 किलोमीटर अंतरावरती आपण चाललो आज डिलिव्हरी द्यायला. बघूयात पुढे. हा बघा कोंबडा. हे बघा, आपण हे डिलिव्हरीला चाललेलो आहे आता. आणि अशा प्रकारे आपण कोंबड्या पिशवीतनं चालवल्यात. तर आपल्याला बॉक्स त्या मापाचा नाही भेटला त्या गाडीच्या मध्ये बसेल असा. त्यामुळे अशा पिशवीमध्ये चालवलेले आहेत. त्यांना व्हेंटिलेशनसाठी वरती पिशवी मोकळी ठेवलेली आपण. एकदम व्यवस्थित कॅरी करून त्यांना चालवले. तर बघा, आपण काकांच्या घरी डिलिव्हरी केल्यात आपण कोंबड्या. कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता आपल्या. हे बघा, एकदम प्युअर गावरान कोंबड्या आहेत. एक पण आपल्याकडे मिक्स कोंबड्या नाही भेटत. हे बघा, त्यांनी शेड केलेले आहे अशा प्रकारे. असं वरती बांबू केलेले आहेत. एकदम सुंदर पद्धतीने शेड केले. एकदम घरगुती शेड केलेलं आहे. हे बघा, इकडं अंडे द्यायला डबे वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. हे बघू शकता, पुणे सिटीमध्ये एकदम रोडच्या कडेला त्यांचं घर आहे. आणि इकडे त्यांनी अशा कोंबड्या पाळलेल्या आहेत. हे बघा, यांच्या इथं घराजवळ किती भारी कोंबड्या पाळल्या आहेत त्यांनी. सगळे त्यांच्याकडे 3-4 दाढीवाली पिल्ले आहेत. हे बघा, एकदम सुंदर सुंदर पक्षी आहेत. तलंगा आहेत सगळ्या. आणि एक कोंबडा आहे त्याच्यात. शहरात पण लोक कशी कोंबड्या पाळतात बघू शकता तुम्ही. हे बघा, त्यांचं घर आहे एकदम रोडच्या कडेला आहे.